माझ्या कथेचे नाव आहे दृष्टी नाही दृष्टिकोन बदला, नजर नाही नजरिया बदलो. एक राजा होता, त्याचा एक मित्र सेनापती होता. तो सेनापती सकारात्मक विचाराचा होता. काय घडले की म्हणायचा बहुत बढिया बहुत बढिया. कोणाची लग्न झाली तरी बहुत बढिया, कोणाची आजी गेली तरी बहुत बढिया. एकदा काय झालं, राजाने आपली तलवार काढली आणि साफ करत होता. तलवार साफ करताना राजाच्या हातातून तलवार घसरली आणि अगदी राजाच्या बोटावर पडली. राजाचा बोट तुटला. ही गोष्ट सेनापतीला माहित झाली. सेनापती म्हणाला बहुत बढिया बहुत बढिया. ही गोष्ट राजाला माहित झाली. राजा म्हणाला नालायक सेनापती, इकडे माझा बोट तुटला, तू म्हणतो बहुत बढिया बहुत बढिया. 2 महिन्यानंतर राजा आपल्या सैनिकांना घेऊन शेतीला शिकायसाठी जातो. राजांची आणि सैनिकांची होती चुकामक. राजा जातो इकडे, सैनिक जातात तिकडे. मग काय खूप अंधार होतो. आदिवासी राजाला पकडून आपल्या तबल्यात नेतात. हम्मा हुम्माहू हम्मा हुम्माहू. राजाचे कपडे काढतात, राजाला आंघोळ करून घेतात, राजाला देवी समोर उभे करतात. हम्मा हुम्माहू हम्मा हुम्माहू. एक आदिवासी बांधणार. एवढा एका आदिवासीचं लक्ष राजाच्या तुटलेल्या बोटाकडे जातो. तो आदिवासी म्हणतो नाही नाही, हा राजा तर एकदम अपूर्ण आहे, याचे तर बोट फुटलेले आहे. तर याची बली दिली तर देवी दुःखी होईल व आपल्याला शाप देईल, म्हणून राजाला सोडून देते. राजाची खूप घाबरगुंडी झाली होती. राजा घोड्यावर बसून पळत पळत आपल्या महिन्यात आणि सैनिकांना सांगतो की सेनापतीला घेऊन या. सैनिक सेनापतीला घेऊन राजा सेनापतीला सगळी गोष्ट सांगतो. सेनापती म्हणतो बहुत बढिया बहुत बढिया. राजा म्हणतो अरे हो, पण तू 2 मिनिटे जिला कैलास तरी बहुत बढिया म्हणतो. माझा खूप तुटला पण मी वाचलो. सेनापती म्हणतो राज्याची, मी तुझा मित्र जर जेलमध्ये नसतो तर मी तुझ्या सोबत जंगलात आलोच असतो. तू तर एकदम अपूर्ण वाचला असता, पण माझी तर मान कटली असती ना, म्हणून मी म्हणतो बहुत बढिया बहुत बढिया. मित्रांनो, माझ्या हातात एक ग्लास आहे, मी त्याच्यात पाणी भरेन. काय लोक म्हणतील की ग्लासातच भरणार, काय लोक म्हणतील की ग्लासात रिकामा. म्हणून वस्तू कशी दिसते याला महत्व नाही, वस्तू कशी